नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात नीला देवल यांच्या कातळवाडीचा चंद्र या कथासंग्रहातली कथा, आणि कथेचं नाव आहे उत्तीर्ण. रावसाहेब टोणगे हे फक्त टोणगेवाडीतच प्रसिद्ध नव्हते, तर आजूबाजूच्या पंचक्रोशीत म्हणजे लांडगेवाडी, दगडखुर्द, दगडबुद्रुक, कोळसेवाडी, लक्कडवाडी या सगळ्या वाड्या आणि गावात ते प्रसिद्ध होते. वतनदार, मालदार, सावकार अशी त्यांची ओळख होती. शेती, मळे, दुकानं असे भरपूर व्यापही होते, आणि घरातही त्यांनी व्याप वाढवलेले होतेच. रावसाहेबिणीला 5 मुलगे होते. सगळा व्याप सांभाळायला तेही कमी पडतच होते. गेल्या 2-3 पिढ्यात घरच्या मालकांना कन्यादानाचं पुण्य काही मिळालेलं नव्हतं. तशा रावसाहेबांना घराबाहेर 2 कन्यका होत्या, पण त्यांचं जगजाहीर कन्यादान काही करता आलेलं नव्हतं. पण रावसाहेबबाई जेव्हा 6व्यांदा देवकी व्हायला निघाल्या, तेव्हा वसुदेव रावसाहेब खडबडून जागे झाले. 3-4 सोनोग्राफी झाल्या, पण मुलगा का मुलगी हे कळवून घ्यायची कायद्यानं बंदी. मग तज्ज्ञ ज्योतिषांना पाचारण केलं. काय तुम्ही बिनगोर राहावं, या वक्ताला तुमची बेटी तुमच्यासाठी धनाची पेटी घेऊन जन्माला येणार आहे. भरपूर बिदागी धनाच्या थैलीच्या रूपात घेऊन भरघोस आश्वासनं देत ज्योतिषी प्रस्थान करता झाला. जाताना एवढंही सांगून गेला, पंचक्रोशीत हे बाळ लय नाव काढणार हे बघा. स्वतःचं तर काढणच, घराण्याचं बी काढणार बघा नाव. आता भविष्यावर विसंबून राहण्याखेरीज गत्यंतर नव्हतं. 9 महिने 9 दिवस सरून 10वा महिना संपायला आला, तरी रावसाहेबीण खुशाल तशीच. शेवटी एकदाचा टोणगे रावसाहेबिणीला भरवशाच्या म्हशीला खुशाल चेंडूसारखा गरगरीत दगा फटका करून टोणगा जन्माला आला. टोणगी न जन्मल्यानं सगळ्यांचा विरसच झाला. रावसाहेबांनी ज्योतिषाला हुडकायला माणसं पाठवली, पण धनाची थैली घेऊन तो जो गायब झाला होता त्याचा काही थांग पत्ता लागेना. आता हा राणा टोणगे लहानपणापासून शेंडेफळ म्हणून लाडाकोडात वाढला. रावसाहेब आणि राणाचे वरचे 5 भाऊ खंबीर असल्यामुळे राणा खुशाल चेंडू होता. खावं प्यावं, खेळावं, खोड्या करत किंवा काढत हिंडावं, हुंदडावं हा जन्मसिद्ध हक्क घेऊन तो जन्माला आलेला होता. घरात टॉम आणि टॉमी ही अल्सेशियन कुत्र्यांची जोडी पाळलेली. कुणी बाहेरचं आलं की त्यांच्या साखळ्या पट्टे सोडून त्यांना त्या पाहुण्यांच्या अंगावर सोडणं, आणि त्या माणसांच्या छाताडावर आपल्या पायाचे पंजे टेकून ती उभारली की त्यांची झालेली घबराट बघून हसून हसून स्वतःची करमणूक करून घ्यायची, आणि नंतर त्यांना परत बोलवायचं. त्यांच्या माना खाजवत वर आणि राणा म्हणे, आमचा टॉम अन टॉमी लय छान आहेत बरं का, कुणाला सुधी चावीत नाहीत ते. तर कधी रस्त्यावर हिंडणाऱ्या मोकाट गाढवांना दगड मारून चौखूर उधळून द्यायचा, आणि त्या उधळलेल्या सुसाट धावणाऱ्या गाढवांपासून रस्त्यावरच्या माणसांची स्वतःच्या बचावासाठी चाललेली त्रेधा तिरपीट घाबरट दूर बसून मौजेनं बघत बसायचा. हे सगळं इतकं बिनभोवाट करायचा की कुठे सापडायचा म्हणून नाही. शाळेतही त्याची नित्यनियमाने हजेरी असे, ती केवळ त्याच्याच सारख्या सदा, परश्या, भीम्या, जित्या आणि तो स्वतः या पंचकडी समवेत दंगामस्ती करण्यासाठी. शाळेमध्ये सगळ्या विषयातली त्याची प्रगती वाखाणण्यासारखी होती. वर्गाबाहेरची त्याची आरेरावी आणि दंगामस्ती वर्गात चालू नये म्हणून वर्गशिक्षकांनी त्याला मॉनिटरच करून टाकलं. आता वर्गावर त्याचीच दहशत, त्यामुळे सगळा वर्ग चिडीचूप असायचा. पाठ्यपुस्तकांचा तसा त्याचा परिचय किंवा दुरान्वयाने संबंध सुद्धा येत नव्हता. तरी कुठल्याही प्रश्नांना तो कधी डगमगत नव्हता बरं का. प्रत्येक मास्तरांच्या निरनिराळ्या विषयातल्या निरनिराळ्या प्रश्नांना त्याच्याकडे उत्तर तयार असे. सायन्सच्या शिक्षकांनी रेबीजचा कुठे उपयोग होतो हा प्रश्न विचारताच त्यांनी क्षणात उत्तर दिलं, रेबीजचा उपयोग बीजगणित सोडवायला होतो. इतिहासाच्या कानफाटे सरांनी तासाला खिडकी बाहेर बघत असलेल्या राणाला म्हणाले, राणा, हे राणा, उठून उभा राहा. मी आता काय सांगितलं ते सांग बरं. अफजल खान कोण होता आणि तो महाराष्ट्रात का आला होता? राणा म्हणाला, मास्तर, अफजल खान आहे ना, हा दूरच्या गावात लय लांब राहणारा सलमान आमिर आणि शाहरुख खानचा भाऊ होता,
आणि त्यांच्या वशिल्याने पिक्चरमध्ये काय काम स्वतःला भेटन का म्हणून मुंबईला त्यासनी भेटायला आलता तो. कानफाटे सरांनी त्याच्या कानाखाली सणसणीत लगावली होती. प्लासीची लढाई कोणाकोणात झाली या प्रश्नावर परीक्षेत त्यांनी रंगतदार स्टोरीज केली होती. प्ला आणि सी ही 2 इंग्रज पोरं होती. त्या दोघात मास्तरने लाडकं दोडकं असा भेदभाव केला आणि त्यांच्यात लढाई जोपवली. या त्याच्या उत्तराचं भर वर्गात सरांनी वाचन केल्यामुळे सगळी मुलं फिदी फिदी हसली. या अपमानाचा बदला शाळा सुटल्यावर लगेच त्यांनी घेतला. शाळा सुटल्यावर शाळेतून बाहेर पडणाऱ्या कानफाटे सरांच्या पायात चांगला लांब लचक खोटा साप सोडून त्याला आपल्या हातातल्या नायलॉन दोरीनं वळवळत ठेवून सरांची उडालेली घाबराट आणि इकडे तिकडे उड्या मारत पळत पळत केलेला नाच बघून सगळी मुलं हसायला लागली. अर्थात लांबून सगळे खेळ करणारा राणा साप तिथेच सोडून कधीच गायब झालेला होता. त्या खोट्या सापाला तिथे कोणी वाली शिल्लक राहिलेला नव्हता. दुसऱ्या दिवशी वर्गात जो तो सरांची झालेली फजिती हसून हसून एकमेकांना सांगून हसत बसलेला होता. गणिताच्या परीक्षेत पायथागोरसच्या सिद्धांताचं सूत्र लिहा असा प्रश्न आल्यावर राणाने लंब चौडं संदर्भात सकट उत्तर लिहिलं होतं. त्यांनी लिहिलं गोरस. गोरस म्हणजे गाईचं दूध. तवा गोठ्यात गाईच्या मागच्या पायथ्याशी बसून शिस्तीनं गाईचे दार काढणं असं ह्यो पायथागोरस सांगतो. हा सिद्धांत ऐकून पायथागोरस सुद्धा राणाच्या पायाशी लोटांगण घालून सपशेल पालथा पडला असता. भूगोलाच्या सरांनी शुक्र ग्रह आहे का तारा असा प्रश्न विचारल्यावर राणाने सरांना सुनावलंच, काय सर काय आम्हाला खुळं बनवताय वे तुम्ही? हां अहो शुक्राची चांदणी आहे चांदणी. मग शुक्राची चांदणी असती गुरुजी. अहो उगवली शुक्राची चांदणी असं म्हणून स्वाला नेली. काय जाकार डान्स केलाय राव. शुक्र चांदणीचे याचा हा डळडळीत पुरावा आहे. तो ग्रह बी नाही आणि तारा बी नाही. भूगोलाच्या सरांनी डोक्याला हात लावून आपलं सिनेमाचं अज्ञान प्रकट केलं. तर सायन्समध्ये न्यूटनच्या सिद्धांताची सुद्धा त्यांनी छान स्टोरी तयार केली. न्यूटन, अरे न्यूटन म्हणजे आपल्या पलीकडच्या गल्लीतली नूतन आहे हो, नूतन. लय एबलीस कार्टी. भूक लागली म्हणून बघती तर काय डाबा घरी विसरला होता. मग काय नूतननी शेजारच्या घरात शाळेच्या भीतीवरनं उडी मारली आणि झाडावरचे पेरू चोरून खाल्ले न काय. या मालकिनीने बदड बदड बदडलं. हां तवा काय म्हणजे भूक माणसाला चोरी करायला लावती. हा त्या न्यूटननी सिद्धांत सांगितलेला आहे. हा सिद्धांत वाचून गुंजाटे सरांनी कानापाशी थप्पड लावून मधमाशा कसं गुंजन करतात हे सप्रमाण दाखवलं राणाला. आसमानचे तारे जमिनीवर अवतरण करून दाखवले त्याला. त्याचा वाचपा राणाने लगेच काढला. दुसऱ्या दिवशी गुंजाटे सरांचा तास संपताच मधली सुट्टी झाली. राणाच्या पंचकडीने सरांना घेराव घातला. सर अहो आज लाडू आणल्यात लाडू. आमच्या संघ तुम्ही बी खावा की लाडू. म्हणजे खायलाच पाहिजे तुम्ही आमच्या संघ लाडू. गोडघाशी सरांना साजूक तुपातला गुळ घालून केलेल्या चपातीच्या लाडवाचा आग्रह काही मोडवे ना. लाडू चावून खाता खाता त्यातल्या छुप्या च्युइंगमनी डाव साधलं की अहो तोंडाच्या गुहेतून बचळी बाहेर पडली. तिचे 2 तुकडे झाले. पुढे मास्तर महिनाभर तोंडावर रुमाल ठेवून काय शिकवत होते ते कोणाला कळतच नव्हतं. तर असा हा राणा. त्याच्या वरच्या 5 भावांनी तर 7वी 8वीत शाळा सोडली होती आणि शेती उद्योगधंदा बघायला लागलेले होते. निदान राणाने मॅट्रिकची परीक्षा पास व्हावी अशी त्याच्या वडिलांची फार इच्छा होती. पण शाळेतली राणाची ही उत्तरोत्तर होणारी प्रगती बघता सगळं कर्म कठीण होतं. नाही किती बी टाईम लागून दे, किती बी लागून दे टाईम, तितक्यांदा परीक्षेला बसायचं तो राणा. हे बघ त्या बोर्डाचे लोक कंटाळून का होईना एक दिवस तुला पास करणारच बघ. फक्त नेटानं 3 तास बाकड्यावर बसून लिवायचं काम करतो. लय माझी इच्छा आहे, मनापासूनची इच्छा आहे राणा. अरे तू घराण्यात पहिला मॅट्रिक हो बाबा. माझी एवढीच इच्छा आहे, एवढीच इच्छा पूर्ण कर राणा तू. राणा ते शेंडेफळ घराण्याचं नाव मोठं करणार. हे भविष्यवेत्याचं भविष्य त्याच्या जन्माच्या भविष्याप्रमाणे राणा खोटं करणार हे सगळ्यांना कळून चुकलं होतं. उलट घराण्याचं नाव बदनाम करतोय का काय ही भीती घरच्यांना पडली होती. पण वडिलांनी त्यांची अखेरची इच्छा राणाजवळ प्रकट केली होती.
त्या इच्छेला मान देऊन राणा मार्च ऑक्टोबर अशा वाऱ्या करत होता. यश कर्मकठीण होतं, तरीही कितीही टाईम लागू दे, पण परीक्षेच्या बाकड्यावर 3-3 तास बसून आल्याशिवाय परतायचं नाही, हे मात्र राणा प्रामाणिकपणे करत होता. फक्त वडिलांची इच्छा म्हणून, सतत मार्च ऑक्टोबरचा वारकरी बनून. मराठी हिंदी सततच्या TV सिरियलमध्ये तसं काही अवघड जात नव्हतं, पण बाकी सगळे विषय अंगावर राक्षसाचं रूप घेऊन धावून येत होते. निबंध या प्रकारात त्याच्या कल्पनेच्या भराऱ्या आकाशापेक्षा सुद्धा उत्तुंग होत्या. हे गणित, सायन्स, इतिहास, भूगोलातही तो दाखवत होता बरं का. पण म्हणजे काय, एकंदरीत सगळं अवघड होतं. पुढील मागील आजूबाजूच्या मुलांना ढोसून काही फायदा होत नसे, कारण ती मुलंही त्याच्याचसारखी खुशाल चेंडू म्हणजे रिपीटरच असत. सतत परीक्षेला बसून निगरगट्ट राणाला नापासाच्या शिक्केची पक्की सवय झाली होती. पण वडिलांची अखेरची इच्छा तो इमाने इतबारे पार पाडत होता. वडिलांच्या अखेरच्या इच्छेचा राणा आदर राखत होता. यंदा मात्र राणाला देव पावला. राणाच्या पुढच्या बाकावर अभ्यासात हुशार असलेला, पुस्तकी किडा असलेला 15 वर्षाचा कोवळा पोर आला. काय नाव काय रे तुझं? राणाने त्याला दामात घेत विचारलं. मी कृष्णा. हे बघे चामे, किसने. पहिली असतात ना एका वाक्यात उत्तरं, गाळलेले शब्द, जोड्या जुळवा, चूक आहे का बरोबर आहे, हे असलं शब्द काय असेल ना ते तू मला दावायचं नाही, म्हणायचं नाही. नाही तर हालच्या बाहेर आला ना लय हाल करीन तुझे. काय कर नाही तुझं मग सांगून ठेवतोय तुला. राणाने जाम दमच भरला. आता राणा पुढे कृष्णा म्हणजे घुंगरडं, ते कापायलाच लागलं. हे बघे किसन द्यावा, 10वीची माझी परीक्षा पास करायचं माझ्या बापाची इच्छा आहे, ती इच्छा तू पूर्ण करणार आहे. लांब लांब पानाची उत्तरं तू लिहित बस, ती मला दाववी न ग, मला नाही त्याची परवा. इतक्या येळेला परीक्षेला बसतोय, पण काय कापी करायचं तेच कळलं नव्हतं. 4-5 वेळा चानच फुकलाय माझा. पण यंदा तुझ्यासारख्या हुशार बियाण्याला धाडले देवानी माझ्या मोर. तेव्हा मी सांगतोय ते समज लक्षात ठेवायचं, नाही तर मग मी आहे आणि तू आहे या बघूनच घेतोय मग मी. कृष्णा घाबरला, लटपटायला लागला. पण पुरावा असं काही नव्हता ना त्याच्याकडे. कृष्णा मनात म्हणाला, निदान मी केलेल्या अभ्यासाचं तरी माझं मला चीज करू दे. मला सगळ्या प्रश्नपत्रिका नीट सोडवायला मिळू देत देवा. दर पेपरला तो देवाची प्रार्थना करायला लागला. सगळे हो किंवा नाही या सदरातली छोटी उत्तरं जीवाला भीत भीत कृष्णाने राणाला दाखवली. आणि कृष्णा राणाची परीक्षा एकदाची सुरळीत पार पडली. सुटलो एकदाचं असं दोघांनी निश्वास टाकला, पण कारणं मात्र वेगवेगळी होती. राणाने एकदाची परीक्षा संपली म्हणून निश्वास टाकला, तर कृष्णाने राणाच्या जाचातून एकदाचा सही सलामत सुटलो म्हणून निश्वास टाकला. रिझल्टच्या दिवसाची तारीख उजाडली आणि पहाटे पहाटे राणाचा मोबाईल वाजायला लागला. बोर्डाकडनं अभिनंदनाचा मेसेज आला. विशेष गुणवत्तेसह राणा पास झालेला होता, जे भल्या भल्यांना जमत नाही. कित्येक वर्षात बोर्डात असा पराक्रम कुणी केला नव्हता, तो आपल्या राणाने केला होता. 90% ते 98-99% मार्क मिळवणारी बोर्डाच्या यादीत मुलं मुली होती. पण सगळ्या विषयात 35% मार्क मिळवणारा एकमेव अद्वितीय असा एकटा राणा होता. त्याचं विशेष कौतुक बोर्डाकडून होणार होतं. गणित या एका विषयात मात्र इतर विषयातले 35 गुण बघून 34चा 1 गुण जास्त देऊन 35 केलेले होते. आजपर्यंत असा पराक्रम राणाच्या घराण्यात कोणी केला नव्हता. राणाने तो पराक्रम केला, घराण्याचं नाव मोठं केलं. दुसऱ्या दिवशी बोर्डाचे लोक येऊन त्याचा विशेष सन्मान करतायत, त्याच्या तोंडात पेढे भरवतायत. आई भाऊ सगळे एक एक करत पेढे भरवत असताना फोटो काढतायत सगळे. मिनटाला फ्लॅश उडताय, शूटिंग सुरू आहे. असा सगळा कार्यक्रम दिवसभर अधूनमधून चालू होता. गावचे सरपंच, सभापती, प्रतिष्ठित मंडळी, साखर कारखान्याचे, दूध संघाचे, पेढ्यांचे सगळे संचालक अभिनंदन करण्यासाठी येत, राणाच्या बरोबर फोटो काढून घेत, पेढे भरवून त्याला हारगुच्छ देत, त्याला पाकिटं देत. हा कार्यक्रम दिवसभर चालू होता. लोकनेत्यांची उडबस चालू होती. माणसं बदलत होती, पण सवय नसल्यानं या उतू जाणाऱ्या अभिनंदनाच्या गळाभेटीने राणा मात्र बुजलेला होता. तोपर्यंत वाड्याबाहेर लेझीम, ताशा, ढोल, पथकं चालू झाली. उत्स्फूर्तपणे
वायझेड, मी, हम, यू, रंग भरे, माता मराठी असे बरेच चॅनलवाले स्पीकर हातात घेऊन राणाची मुलाखत घ्यायला सरसावले होते. विशेष प्रावीण्यासकट कसं काय उत्तीर्ण झालात तुम्ही, म्हणजे हे नेमकं यश कसं काय संपादन केलं तुम्ही, चॅनलवाल्याने विचारलं. संपादन म्हणजे राणाला माहीतच नाही, त्याला फक्त पादन एवढंच माहिती होतं. आता हा कुठनं मागं लावला चॅनलवाल्यांनी. राणाच्या डोक्यात प्रश्न उभा राहिला, त्याचा चेहरा चक्रावला, प्रश्नांकित झाला. अहो म्हणजे हे एवढं मोठं पण कुणाला सहजासहजी न मिळणारं यश कसं काय मिळवलं बघा तुम्ही. नाही काय नाही, ही सगळी कृष्णदेवाची कृपा आहे, राणा म्हणाला. म्हणजे देवावर तुमचा विश्वास आहे का नसावा, राणाने प्रतिप्रश्न केला. नाही पण मला सांगा, प्रत्येक विषयात नेमके 35च मार्क कसे काय मिळवलेत. यावर राणाने आकाशाकडे बोट दाखवलं. बरं, यासाठी काय विशेष प्रयत्न केलेत तुम्ही. मी काहीच नाही केलं. अहो ही सगळी किसन देवाची कृपा आहे. घोडा का अडला, भाकरी का करपली, पान का सडलं या प्रश्नांची उत्तरं जशी एकच म्हणजे न फिरवल्यामुळे, तशी इरून फिरून वळवून कसे आणि कितीही प्रश्न चॅनलवाल्यांनी विचारले तरी राणाचं उत्तर एकच, ही समधी किसन देवाची कृपा. शेवटी मुलाखतीत प्रश्न विचारून चॅनलवाले कंटाळून गेले. पण ही सारी कृष्णदेवाची कृपा, या पलीकडे राणाकडनं कुठलंही उत्तर येत नव्हतं. दुसरं काही माहीत तर त्याच्याहून नव्हतं. खरं एकच उत्तर होतं आणि ते खरं उत्तर राणा देत होता की ही सगळी कृष्णदेवाची कृपा. खरेपणानं बसलेल्या कृष्णाला खरं तर 82% गुण मिळाले होते, पण त्याचं बोर्डाच्या यादीत नाव नव्हतं. एवढंच काय, गावात तो पहिला आला होता, पण त्याच्या एवढे गुण मिळवणारी आणखीनही 2 मुलं होती. त्यामुळे त्याचं कौतिक गावाला आणि बोर्डाला नव्हतं. ढोल ताशा लेझिमच्या गजरात उघड्या जीपमध्ये बसून राणाची भव्य मिरवणूक निघाली गावातनं. फटाक्यांची माळ फाड फोडत राणावर फुलांची बरसात करत मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणूक कृष्णाच्या घरासमोर आली तशी मिरवणूक बघत उभ्या असलेल्या कृष्णाला राणाने बोलवलं, जीपमध्ये घेतलं, आपल्या शेजारी बसवलं. लोकांना काही कळेना. अरे दोस्त आहे माझा असं म्हणत राणाने वेळ मारून दिली. मिरवणूक ग्रामपंचायतीसमोर आली. सरपंच आणि गावातली प्रतिष्ठित व्यक्ती मोहिते कडवे पाटील यांच्या हस्ते राणाला थैली भेट दिली गेली आणि मिरवणुकीची सांगता झाली. राणा कृष्णाला घेऊन घरी आला. त्यांनी भेदरलेल्या कृष्णाचा हात हातात घेतला. आता हा राणा मला आणखीन कुठल्या नवीन संकटात टाकतोय अशी कृष्णाला भीती वाटली. राणा त्याला म्हणाला, किसन्या, माझ्या बापाची शेवटची इच्छा तुझ्यामुळं पूर्ण झाली. माझ्या बापाच्या आत्म्याला तू शांती दिली बघ. किसन्या, अरे होऊ कसा मी तुझा उतराई, तुझ्यामुळं तर झालो मी 10वी. मी काय नावापुरतं आहे रे, हे समजा कौतिक खरं तर तुझंच आहे. मला बापाच्या वचनातून ऋणातून मुक्त करायला तुझी लय मोठी मदत झाली बाबा. समजा गाव आणि बोर्ड तुला काय बक्षीस देणार नाही, पण मला मात्र तुला बक्षीस द्यायचे. अरे या बक्षिसाच्या थैलीवर तुझा अधिकार आहे, तुझा हक्क आहे, तेव्हा ही थैली मी तुला देतो, नाही म्हणायचं नाही. आणि बघ, माझी मोटरसायकल बी तुलाच देतो. कसं आहे, तुला आता इथून पुढे शहरात कॉलेजला जायचं आहे, मग शहरात कॉलेजला जायला तुला मोटरसायकल उपयोगाची पडेल नाही का. मला ही सरपंचानं बक्षिसाची दिलेली सायकल आहे की, मला शेताकडेच जायचं आहे राव. राणाने स्वतःच्या मोटरसायकलची किल्ली कृष्णाच्या हाती सोपवली. कृतज्ञतेनं त्याचा हात हातात घेऊन थोपटायला सुरुवात केली. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात नीला देवल यांची कथा उत्तीर्ण. ही विनोदी कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात ही कथा शेअर करा आणि भेटत राहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. आणि हां, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशा उत्तम कथेसह दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.